मधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी आता पिंपळवंडीचे ग्रामस्थ आक्रमक झाले। तर ग्रामस्थांनी पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको केलेला आहे। तर आक्रमक भूमिका आता या ग्रामस्थांनी घेतली आहे। आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी देखील आता ग्रामस्थांनी केली। पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे 10 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली। या घटनेचे पडसाद आता उमटतायत। संतापाची लाट ग्रामस्थांमध्ये पाहायला मिळते। या घटनेच्या निषेधार्थ आज ग्रामस्थांनी पुणे नाशिक महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी आता ग्रामस्थ आक्रमक झाले। अमोल दरेकर आमचे प्रतिनिधी जोडले जातात त्या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। अमोल, ग्रामस्थ आता आक्रमक झाले, रास्ता रोको करण्यात आलाय। नक्कीच शुभम, आपण पाहतोय की ही मन हेलवणारी गोष्ट आहे। 9 वर्षाच्या चिमुकलीवरती शेजारी असणाऱ्या 25 वर्षाच्या तरुणाला तिला शेतात घेऊन त्याच्यावरती लैंगिक अत्याचार करून तिची परत हत्या केल्याची घटना घडलेली आहे। त्यामुळे या परिसरात अत्यंत मन हेलवणारी घटना आणि दुःखद घटना घडल्यामुळे येथील नागरिक आहेत जे आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी पुणे नाशिक महामार्गावर या प्रकरणामधील आरोपीला लवकरात लवकर आरोपी ठरवून त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी या ठिकाणी केलेली आहे। आणि एका परिस्थितीमध्ये खरं तर मनस्थिती जर पाहिली तर अत्यंत कुटुंब दुःखाच्या पायीमध्ये लोटले गेल्याचं पाहायला मिळतंय। अशा परिस्थितीमध्ये खरं तर या बालचिमुकल्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवरती आहे। तो आपण पाहतोय की गेल्या अनेक दिवसापासून नसरापूर प्रकरण असेल तो अमरनाथ प्रकरण असेल, या प्रकरणानंतर आता पुन्हा एकदा पुणे जिल्ह्याच्या नसरापूरची पुनरावृत्ती होताना पाहायला मिळतात। यातूनच खरं तर प्रशासनाच्या कामगिरीवरती आणि सुरक्षिततेच्या प्रश्नावरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आणि त्यामुळे नागरिक कुठेतरी आक्रमक होत आहेत। पुणे नाशिक महामार्ग अडवलेला आहे आणि या परिस्थितीमध्ये प्रशासन येत्या काळात काय निर्णय घेते हे पाहणं गरजेचं आहे। अगदी अमोल, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद।